नागोठाणे येथील कमान पाडण्याचे प्रकरण आता चांगलेच तापले। शासनाच्या निधीतून उभारलेली ही कमान विनापरवाना आणि रात्रीच्या अंधारात पाडल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलाय। कमान ट्रकच्या धडकेने पडल्याचा दावा उपसरपंचांनी केला असला तरी मग संबंधित ट्रक चालकावर कारवाई का झाली नाही असा संतप्त सवाल मनसेने उपस्थित केलाय। या पाडकामासाठी कोणाची परवानगी घेतली होती आणि त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तिथे होते का याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे। येत्या 8 दिवसात दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास मनसे आणि नागोठणेकर ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। याबाबत पोलीस ठाणे आणि गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाला जाब विचारण्यात येणार आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी साईनाथ धुळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष। सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार की काही नागोठणे शहरातील कमानीचा मुद्दा खूप दिवसांदिवस गाजत चाललेला आहे आणि अशा बऱ्याचशा आपण जर बातम्या बघितल्या तर ती कमान कोणी तोडली, त्या कमानीवर काय नक्की झालं आहे हे आपल्याला कोणत्याच प्रकारे माहिती नव्हतं। पण तुमच्या बातम्यांद्वारे आपल्याला समजण्यात आलं की ही कमान कोणी तोडली, कशी तोडली, काही तोडली। त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती ऐकल्यानंतर असं वाटलं मलाही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि मी त्यासाठी तुम्हा सर्वांना प्रेस कॉन्फरन्ससाठी बोलवलं आहे। तुम्ही आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। खरं तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर त्यांनी मुद्दा असा मांडला आहे की त्या कमानीला ट्रकने ठोकलं तर हे अत्यंत चुकीचं आणि खोटं आहे। कुठल्याच ट्रकवाल्यांनी ती कमान ठोकली नाही। ती जर ठोकली असेल, ती जर कमान कुठल्या प्रकारात जर पडायला आली असेल तर त्याचे तुम्ही तिथले व्हिडिओ किंवा ते ठोकल्यानंतर ते पुरावे तुमच्याकडे आहे का? प्रश्न एक। दुसरी गोष्ट, आमचा सरळ आणि सोपा प्रश्न आहे की तुम्हाला ती कमान रात्री तोडण्यासाठी कोणी परमिशन दिली? मी केली, तुम्ही कोण? आमचं सरळ आणि स्पष्ट मत आहे की ती कमान तुम्हाला तोडायची होती तर ती दिवसाची तोडायची होती आणि कमान तोडण्यासाठी तिथले कॉन्ट्रॅक्टर कोण होते? कारण कॉन्ट्रॅक्टरद्वारेच ती कमान तोडली जाते। असे आमचे साधे प्रश्न आहेत। ह्या प्रश्नांचे आम्ही काही प्रश्न मुद्दे काढलेले पण आहेत की तिथं जर का असं म्हणत आलं की ती कमान जर काय त्या ट्रकवाल्याने ठोकली, मग त्या ट्रकवाल्यावर गुन्हा दाखल केला का? त्या आमच्याकडे सर्व ह्या गोष्टीचे फुटेज आहेत, व्हिडिओ आहेत। JCP ज्या वेळेला JCP लावून ती कमान तोडण्यात आली त्याच JCPच्या मागे रिलायन्स कंपनीचं खूप मोठं अवजड वाहन तिथं थांबलं होतं। आमचा स्पष्ट आणि सरळ आरोप आहे, तुम्ही रिलायन्स कंपनीचे अवजड वाहनं जाण्यासाठी ती कमान तोडली आणि हा शासनाचा पैसा आहे। ती कमान ग्रामपंचायतची आहे, तो शासनाच्या पैशाची असल्यामुळे रात्री तुम्हाला तोडण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे। तर आमचं सरळ आणि स्पष्ट मत आहे, जर ह्या प्रकरणात कोण दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। दुसरी गोष्ट की त्या वॉर्डमध्ये 4 क्रमांकाचा वॉर्ड येतो, तो वॉर्ड क्रमांक 4मध्ये येतो। त्या वॉर्ड क्रमांक 4मध्ये 3 सदस्य आहेत, त्याच्यामध्ये ज्योती राऊत मॅडम आहेत, संतोष नागोठणेकर आहेत, सुलतान लबाते मॅडम आहेत। तर ह्यांना तरी विश्वासात घेतलेत का तुम्ही? नाही घेतलेत। आणि अशी कुठली नशा होती की तुम्हाला ती रात्री तोडायची वाटली? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, परत सांगतो की रात्री तोडण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता। आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जर का तुम्ही त्या कमानीमध्ये जर बघायला गेलात तर कॉन्ट्रॅक्टराच्या साह्याने ती कमान तोडली जाते। तर कॉन्ट्रॅक्टर कोण होते? कुठले कॉन्ट्रॅक्टर होते? त्यांची पण आम्हाला नावं सांगण्यात यावी। आणि नियम असा आहे की रात्री एखादी जर काय कमान तोडायची असेल तर तिथं ग्रामसेवक किंवा सरपंच मॅडम हे तिथं हजर पाहिजे। ते होते का? हां। आणि तुम्ही जे दाखवताय की आम्ही त्याचा ठराव केला, हो ते जुना आहे ना, केलं। आमचा कमानीला विरोध कुठं आहे? तोडण्यालाही विरोध नाही आहे, परंतु तुम्ही रात्री का तोडलीत? आमचं पुन्हा एकदा म्हणणं आहे, तुम्ही रात्री का तोडलीत हे आम्हाला निदर्शनास आणा। आणि दुसरी गोष्ट, PWTचा तो रस्ता आहे, मग PWTची परमिशन तुम्ही घेतलीत का? आणि तुम्ही म्हणताय की 4 दिवसावर उरूस आला होता, मग 4ही दिवस रात्रच होती का? दिवस नव्हता का? आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ह्या सर्व नागोठण्यातल्या जनतेला आम्ही ते सर्वांना घेऊन आणि त्या विषयावर आम्ही सगळं निदर्शनास आणल्यानंतर आमचा विरोध एवढाच आहे की तुम्हाला ती कमान रात्री पाडण्यासाठी कोणी सांगितलं?
संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर आणि ज्यांनी ज्यांनी ह्याच्यावर दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, 8 दिवसात जर का ह्या चुकीचे काम केलेल्या लोकांवर जर काय तुम्ही जर काय कठोर कारवाई केलीत नाही, त्यांच्यावर जर काय कुठल्या प्रकारे गुन्हा दाखल झाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नागोठण्यातील जनता असे सर्व आम्ही उपोषणाला बसू. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. या संदर्भामध्ये कुठल्या शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहात का आणि गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहात? 100% आत्ताच आमचं गटविकास अधिकारी मॅडमसोबतही बोलणं झालं, इंजिनियरांसोबतही बोलणं झालं. इंजिनियरांचं म्हणणंही तेच आहे की रात्री तोडायला नव्हती पाहिजे आणि त्यांचंही म्हणणं तेच आहे आणि मॅडमचंही म्हणणं तेच आहे. मॅडम म्हणते आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही सरपंच मॅडमला भेटलो, त्याही म्हणतात आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही बऱ्याचशा लोकांना भेटलो, ग्रामपंचायत सदस्यांना भेटलो, ते म्हणतात आम्हाला माहिती नाही की कोणती नशा आहे. एवढंच आम्हाला आणि ह्याच्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला पण निवेदन देणार आहोत आणि PWDच्या अधिकाऱ्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना देखील ह्या संदर्भात निवेदन देणार आहोत आणि ह्या संदर्भात जे कोण गुन्हेगार असतील, जे कोण असतील, जे कोण अधिकारी असतील, त्यांच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि हा मुद्दा आम्ही शेवटपर्यंत लावून धरू. एवढं तर नक्की.